सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ गुरुवार, शुभ शुक्रवार. तर आज आपण पाहणार आहोत की आपण प्रत्येक शुक्रवारी आई भगवती अंबाबाई महालक्ष्मींची सेवा कशी करू शकतो. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात लक्ष्मी हवी असते. पैसा हा कुणाला नको असतो, प्रत्येकाला हवा आहे. लक्ष्मी म्हणजे काय? आपल्या घरात फक्त पैसा भरपूर असणं आहे का? नाही. तर त्या पैशाबरोबर आपल्या घरात असणारं सुख, समाधान, तसेच कोणत्याच आर्थिक अडचणी नसणं. प्रत्येकाला आर्थिक अडचणी आहे, पण आर्थिक अडचणीतून अलगद बाहेर निघायचं असेल, तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी असं असं वाटत असेल, तर आपल्याला दर शुक्रवारी हा महालक्ष्मीचा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला 1 महिना फक्त लक्ष्मी आहे आणि इतर दिवशी नको आहे असं आहे का? नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला किंवा दर शुक्रवारी, दर आठवड्याच्या दर शुक्रवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर ही सेवा खूप साधी सोपी आहे. फक्त तुम्हाला 5 मिनटं, 10 मिनटं वेळ लागेल या सेवेला. आणि दर शुक्रवारी ही सेवा तुम्हाला सायंकाळी करायची आहे दिवे लागण्याच्या वेळेस. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावशाली अशी ही सेवा आहे. तर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता, विनासंकल्प करू शकता. मी तुम्हाला आत्ता विनासंकल्प सांगते. संकल्पयुक्त सेवेची मी जो व्हिडिओ आहे तो सेपरेट घेऊन येणार आहे, ते सांगते. तर आता काय करायचं आहे आपल्याला? तर महत्त्वाचं म्हणजे आई भगवतीला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही पहा. फक्त दर शुक्रवारी पांढरी वस्तू, पदार्थ आणि पांढरे हार, वेणी किंवा फूल तुम्हाला महालक्ष्मीला, आपल्या घरातील महालक्ष्मीला अर्पण करायचं आहे. किंवा तुमच्या जवळपास कुठं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला पांढरे फूल, गजरा किंवा पांढरा पेढा, पांढरी बर्फी, पांढरी मिठाई कोणतीही यथाशक्ती तुम्हाला तिथे दान करायचे आहे. दर शुक्रवारी घरातील देवीला, महालक्ष्मीला तुम्हाला गजरा अर्पण करायचा आहे. करून पहा. केल्यानंतर तुम्हाला स्वतः अनुभव येईल. त्यानंतर तुम्हाला म्हणजे सलग आता जर तुम्ही या शुक्रवारपासून सुरुवात केली तर सलग 11 गुरुवार तुम्हाला कमळ, गुलाब किंवा पांढरा गजरा देवीला संकल्प सोडून की आमची आर्थिक चणचण दूर होऊ दे असा संकल्प तिच्या चरणावर सोडून तुम्हाला मंदिरात जाऊन, महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन 11 शुक्रवार तुम्हाला गजरा, 11 कमळ किंवा अशी 11 शुक्रवार सलग तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? महालक्ष्मी अष्टकम. ज्यांनी कुणी वैभवलक्ष्मीचं व्रत केलेलं असेल त्यांना माहीत आहे की अष्टलक्ष्मी असतात. तर त्या अष्टलक्ष्मी सर्वांना सिद्ध किंवा प्राप्त व्हाव्यात म्हणून आपण ह्या सेवा करायच्या असतात. तर महालक्ष्मी अष्टकम वैभवलक्ष्मी पुस्तकात आहे, तुम्ही पहा. तर वैभवलक्ष्मी व्रत पुस्तकेत महालक्ष्मी अष्टकम आहे. अगदी 5 मिनटं यावा अष्टकम म्हणायला जातो. तर सायंकाळी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. दारं, खिडक्या उघडी ठेवायची आहेत. उदबत्ती, तुळशीपुढे तुम्हाला दीप लावायचा आहे. आणि त्यानंतर सायंकाळी अगदी 5 ते 10 मिनटं तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा यथाशक्ती तुम्हाला पठण करायचं आहे. या साध्या सोप्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला करून पाहायच्या आहेत. महालक्ष्मी अष्टकमचे खूप आणि खूप सुंदर अनुभव अनेक लोकांना आलेले आहेत. आणि या महालक्ष्मी अष्टकमचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही स्थिर राहावी. माता लक्ष्मी अत्यंत चंचल आहे. त्यामुळे मिळालेली संपत्ती स्थिर व्हावी, मिळालेल्या संपत्तीत वाढ व्हावी यासाठी आपल्याला दर शुक्रवारी, खरं तर महालक्ष्मी अष्टकम दररोज म्हणणं अत्यंत चांगलं आहे. तर त्यापेक्षा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही दर शुक्रवारी हा उपाय करायचा आहे. महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे, तेही सायंकाळी, आणि तेही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देवीपाशी लावायचा आणि स्थिर बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं यथाशक्ती पठण करायचं आहे. त्याचबरोबर महालक्ष्मीचा ओम श्रीम रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला यथाशक्ती जप करायचा आहे. 11 वेळा, 16 वेळा, 21 वेळा. त्याचबरोबर कुबेर मंत्राचा जप करायचा आहे. ओम कुबेराय नमः. किंवा आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कुबेर मंत्र मिळून जाईल. कुबेर मंत्र तुम्हाला 11 वेळा, 16 वेळा म्हणायचा आहे. त्याचबरोबर श्रीसूक्त अत्यंत प्रभावशाली आहे. 1 वेळा, 11 वेळा, 16 वेळा यथाशक्ती म्हणून पहा. ज्या घरात श्रीसूक्तमचं पठण होतं, श्रीयंत्राची सेवा होते, तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही. कारण की श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं बसण्याचं आसन आहे. त्यामुळे त्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळे आपल्या घरात श्रीयंत्र असावं. दर शुक्रवारी श्रीयंत्रा षोडोपचारे आपल्याला पूजन करायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिलेला माझी कळकळीची विनंती आहे,
तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही दर शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सूक्त म्हणत श्रीयंत्रावरती कुंकुमार्चना करून पहा आणि अनुभव मला स्वतः सांगाल. त्यामुळे श्री सूक्तम कुंकुमार्चन करत तुम्ही म्हणू शकता, एक वेळा म्हणू शकता. जेव्हा एक वेळा वाचता तेव्हा तुम्हाला फलश्रुती वाचावी लागते आणि जेव्हा तुम्ही 16 वेळा जर श्री सूक्त वाचणार असाल तर 15 वेळा श्री सूक्त वाचन करायचं आणि 16व्या वेळेस एकदाच तुम्हाला फलश्रुती वाचायची असते. त्यामुळे तुम्ही 16 वेळा फलश्रुतीसहित तुम्हाला श्रीसूक्तमचं पठण करून पाहायचं आहे आणि अनुभव तुम्ही मला स्वतः सांगाल. त्याचबरोबर तुम्हाला हे श्रीयंत्र पूजन आणि श्रीसूक्त पठण हे सगळ्यात प्रभावशाली आहे आणि दर शुक्रवारी आपल्या घरातील कन्येला दूध साखरेचा म्हणजे प्रसाद तुम्हाला द्यायचा आहे. तिचं पूजन महालक्ष्मी स्वरूप करायचं आहे, कारण की कुमारिका या महालक्ष्मी स्वरूप असतात. त्याचबरोबर तुम्हाला कुठे शेजारी लहान मुली जर तुमच्या घरात शुक्रवारी येत असतील तर त्यांना तुम्हाला हळदी कुंकू लावून खिरीचा किंवा साखर आणि दुधाचा प्रसाद खायला द्यायचा आहे, दूध आणि साखर. त्यामुळे दर शुक्रवारी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील महालक्ष्मीच्या मूर्तीला तुम्हाला दर शुक्रवारी अभिषेक करायचे आहे. या साध्या साध्या गोष्टी आहेत, तुम्हाला ऐकताना खूप जास्त वाटत असेल, पण तुम्हाला जर एकदा या गोष्टींची सवय पडून गेली तर तुम्हाला सवयीबरोबर त्या चांगल्या गोष्टींचा अनुभव येईल. त्यामुळे या गोष्टी तुम्ही स्वतः करून पहा, कारण की या गोष्टी मी स्वतः करते. सायंकाळी मी श्रीसूक्तमचं वाचन करते. मला खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि मला अनुभव आलेला आहे म्हणूनच मला तो तुमच्याबरोबर शेअर करायचा वाटला. त्यामुळे श्रीसूक्तम, श्रीलक्ष्मी अष्टकम आपल्या घरातील स्थिर लक्ष्मी राहावी, अखंड लक्ष्मी राहावी यासाठी तुम्ही दर शुक्रवारी या सेवा करा. गजरा किंवा कोणतंही पांढरं फूल, जास्वंद, पांढरी जास्वंदी असते पांढरं, त्यामुळे आवर्जून ही सर्व साध्या साध्या गोष्टी तुम्ही करत चला. आणि आवर्जून जर शुक्रवारी तुम्ही कोणतंही जेवण बनवणार असाल तर त्या जेवणामध्ये तुम्हाला खीरचा नैवेद्य करायचा आहे, तो महालक्ष्मीला दाखवायचा आहे. त्याचबरोबर साबुदाण्याची खीर करू शकता, बत्ताशेचा, पांढरे बत्तासे, पांढरी मिठाई, कोणताही नैवेद्य तुम्ही आपल्या घरातील देवीला दाखवू शकता. त्याचबरोबर बाजारात बघा मखाणे देखील मिळतात. मखाणे हे कमळाच्या बियांपासून तयार झालेले असतात. त्यामुळे मखाण्यांचा नैवेद्य किंवा प्रसाद आई महालक्ष्मीलाही खूप आवडतो. त्यामुळे तुम्हाला यातील कोणतीही एक वस्तू दर शुक्रवारी करायला जमली तरी तुम्ही करा. पण कळकळीची विनंती की महालक्ष्मी अष्टकम श्रीसूक्तमचं पठण हे दर शुक्रवारी तुमच्या घरात झालंच पाहिजे. तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते आणि तुमचे अनुभव नक्की माझ्यासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.